नमस्कार, वंचित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पंढरपूर तालुक्यातील होळे ग्रामपंचायत या गावात आहोत. गेल्या बातमीमध्ये आपण याच रोडच्या संदर्भात आपण बातमी केली होती. या बातमीचा पाठपुरावा करत असताना माननीय प्रांत साहेबांनी म्हणजे पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांनी संबंधितांना आणि संबंधित ग्रामपंचायतला सांगितलं होतं की हा रस्ता करून घेण्यात यावा. परंतु हा जो रस्ता आहे तुम्ही पाहू शकता, हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. या रस्त्यानं जसा आहे सिमेंट कॉन्क्रीट त्याप्रमाणे रस्ता जो आहे तो करून घेण्याचे आदेश हे माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांनी दिले होते. परंतु होळे ग्रामपंचायतीचे जे काही ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, यांनी याची कोणतीही अंमलबजावणी केलेली नाहीये. या ठिकाणी मॅडम, हा जो रस्ता आहे हा कधीपासून प्रलंबित आहे? हा रस्ता खूप दिवसापासून आहे प्रलंबित. साधारणतः किती किती दिवस, महिने, वर्ष? वर्ष 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्ष झालेले आहेत. ह्या रस्त्याचं जे आहे हे अधिकारी साहेबांनी सांगितलं होतं की दोन्ही घराला न हात लावता जे काही आहे हा रस्ता करून घेण्यात यावा. परंतु त्या विषयावरती परत तुम्हाला ग्रामपंचायत कडून काय आश्वासन वगैरे देण्यात आलं? नाही. दिलेत तसे पण पहिल्यापासूनच त्यांनी जसं लावलं की म्हणजे करू त्याच्यामध्येच घालवत आहेत. बरोबर. हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. अगोदरच या होळे ग्रामपंचायत मध्ये डेंग्यूचा एक रुग्ण आढळला आणि त्याची मयत झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती परत या ग्रामपंचायतीला डेंग्यूचा प्रसार करायच्या हेतूनच हा रस्ता करायचा ठेवलेला आहे का? कारण की गावामध्ये संपूर्ण ठिकाणी अतिक्रमण हे पोलीस बंदोबस्तात काढून घेण्यात आलेलं आहे. जो काही आहे या गावाला सगळ्यात मोठी पालखी म्हणजे 3ऱ्या नंबरचा जो दर्जा आहे नाथ महाराजांची पालखी, ही पालखी मुक्कामी या गावी असते. आणि या गावामध्ये हा जो रस्ता, ह्या रस्ता न केल्यामुळं पाणी साचतं आणि या पाणी साचलेल्या ठिकाणी डेंग्यू सारखे जे काही आजार पसरवणारे ढास आहेत, ढासाच्या अंडी इथं जन्मास येतात. तर हा जो प्रकार आहे या गावामध्ये नागरिकांची गैरसोय होती, येणाऱ्या भाविकांची गैरसोय होती. कारण की पालखीसोबत येणारे जे काही भाविक आहेत, जे काही वारकरी संप्रदाय आहे, हे प्रत्येकाच्या घरी 4-4 लोक करून असे प्रत्येकाच्या घरी जातात. तर या रस्त्यानं म्हणजे भाविकांनी किंवा वारकऱ्यांनी कसं जावं हा प्रश्न ऐरणीचा आहे. कारण की प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, पोलीस प्रशासनाचं SP ऑफिस असेल, SP ऑफिस मधून संबंधित ग्रामपंचायतीला निर्देश आलेले आहेत की बाबा जे काही अतिक्रमण असेल रस्त्याभोवतीचे, ते अतिक्रमण काढून जो काही रस्ता आहे हा वारकऱ्यांसाठी आणि दिंडीसाठी हा मोकळा करण्यात यावा. हे आदेश असून सुद्धा हे ग्रामपंचायत का इथं रस्ता करत नाही हे त्यांनाच माहित आहे. कारण की याचा पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे आणि इथे स्थानिक नागरिकांना सुद्धा खूप याचा त्रास होत आहे. त्याचबरोबर जर डेंग्यू सारखं जर एक रुग्ण जर इथं आढळत असेल आणि त्याची दुर्दैवी मृत्यू होत असेल आणि त्या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभाग असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल, यांनी कशा प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. ती जो काही कारभार आहे हा तुम्हाला माझ्या पाठीमागे उघड दिसत आहे की इथं पूर्णपणे हा भोंगळ कारभार चालू आहे. त्याच्यामुळं जे काही प्रशासन असेल आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडून जो काही आदेश असेल त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत लवकरात लवकर हा रस्ता व्हावा अशी तुमची मागणी आहे. बरोबर आहे? हो. तर हा रस्ता लवकरात लवकर व्हावा म्हणून ही मागणी आहे. वंचित न्यूज साठी मी सचिन बाबर, धन्यवाद.